पोलीस व्हायचं स्वप्न आहे, वर्दी पाहिजे अंगावर, वर्दी जर तुम्हाला पाहिजेत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. कारण 2025 मध्ये खतरनाक आपल्याजवळ कॉम्पिटिशन आहे. विद्यार्थी चांगल्या पद्धतीने रनिंग करत आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करत आहे. कोणी ऑनलाईन क्लास लावत आहे, कोणी ऑफलाईन क्लास लावत आहे. आणि तुम्ही जे आहे रिकाम टेकड्यासारखं कुठेतरी फिरत आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक PYQ सिरीज घेऊन आलेलो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मग या यूट्यूब चॅनलवर आजची ही आपली पहिलीच PYQ सिरीज असणार आहे. आजपासून आपण स्टार्ट करणार. डेली आपण एक PYQ सिरीज घेणार आहोत. यामध्ये आपण जीकेचे प्रश्न असतील, मराठीचे प्रश्न असतील, गणितचे प्रश्न असतील किंवा बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील, संपूर्ण प्रश्न आपण 25-25च्या फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा यामध्ये 100% बेनिफिट होईल. वारंवार विचारलेले PYQ आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. नमस्कार, मी गौरव जयस्वाल सहर्ष स्वागत करतो तुमचं आपल्या या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ॲम्बिशन अकॅडमी पुसद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PYQचे 25 प्रश्न पाहणार आहोत, जे की जीकेचे असतील. जीकेवर आपण संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये. मग चला तर वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. बघा कशा पद्धतीने सोडवायचे आहे. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन क्रमांक पहिला, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प कुठे केला होता? पोलीस भरती पुणे 2019चा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. ऑप्शन क्रमांक A रायरेश्वर, ऑप्शन क्रमांक B तोरणा, ऑप्शन क्रमांक C सिंहगड, ऑप्शन क्रमांक D प्रतापगड. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, स्वराज्य स्थापनेचा संकल्प घेत असताना अवघ्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प घेतला होता. आणि आज आपलं वय पहा, आपण कोणत्या वयात काय करायला लागलो हे आपल्याला तिथून आदर्श घ्यावा लागतो. शिवाजी महाराज जे होते, छत्रपती शिवाजी महाराज, यांचा आदर्श आजही जर पाहिला तर नावलौकिक आहे. का नावलौकिक आहे? कारण यांनी जे कर्तृत्व केलं आपल्या धर्मियांसाठी, आपल्या भारतीय लोकांसाठी, ते सर्वात मौल्यवान होतं. आणि यामध्ये त्यांनी अवघ्या 15व्या वर्षात काही मुठभर मावळे घेऊन कुठे गेले? ते रायरेश्वर मंदिरात. तिथं हे महादेव, रायरेश्वर येथे महादेव मंदिर आहे, त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ खाल्ली होती. हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक A हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिलाच गड त्यांनी जिंकला होता कोणता? तर तोरणा जिंकला होता. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तोरणा. सिंहगड तुम्हाला तर माहीतच आहे. गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे. कोण ओळखत नाही या अशा व्यक्तीला? कारण त्यांनी त्याग दिलेला आहे. तुमच्याही क्षमतेत त्याग असला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की यावर्षी आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, तर तुम्हालाही त्याग द्यावा लागणार आहे. तुम्हालाही काही गोष्टी, प्रिय वस्तू आपल्याला दूर कराव्या लागणार आहेत, तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकते. म्हणून म्हटलं की तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करायची आहे. सिंहगड तुम्हाला माहीत आहे, गडाला पण सिंह गेला. प्रतापगड सर्वांना माहीत असायला पाहिजे. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला होता. बरोबर आहे. पोटाचे आतडे बाहेर काढले होते. विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्न संपला. क्वेश्चन क्रमांक दुसरा आपल्या स्क्रीनवर आहे बघा. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करणारे घटना सभेचे असं आहे, घटना सभेचे अध्यक्ष कोण होते? पोलीस भरती जळगाव 2018चा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा इथं प्रश्न दिलेला आहे. पहिला ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद, ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क्रमांक 4 C राजगोपालाचारी. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नांची उत्तरे टाकायची आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, सर्वजण, बरेचसे जण काय करतात, तर घटना समितीचे अध्यक्ष आणि मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मानतात. परंतु तिथं तसं नाही आहे. बघा, आपल्याला घटना समितीचे अध्यक्ष विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. या प्रश्नाचं थेट उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. परंतु जर तुम्हाला मसुदा समितीचा अध्यक्ष विचारलं, मसुदा समितीचा अध्यक्ष विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल. समोरचा प्रश्न पाहू आपण आता. बघा प्रश्न क्रमांक 3. हेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये वारंवार पाहायला मिळणार आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की 2024 असेल, 25 असेल, यामध्ये जर तुम्हाला 2024चा जर तुम्ही अनुभव घेतला, थोडीशी काठिण्य पातळी वाढलेली आहे. 25 मध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु समजून घ्या, याचं रिझन काय आहे, तर येणारी जी विद्यार्थीची संख्या आहे जास्त वाढत आहे. म्हणजेच बेरोजगारी वाढली, त्याच्यामुळं हे एकदम याच्यामध्ये काय थोडेसे क्वेश्चनची पातळी वाढलेली आहे. परंतु काही नाही, जास्तीत जास्त क्वेश्चन अशा स्वरूपात असतात. तुम्हाला जनगण मन हे मूळ गीत कोणत्या भाषेतील लिहिलेले आहे? मग बघा, पोलीस भरती नाशिक 2020चा प्रश्न. ऑप्शन इथे दिलेले, ऑप्शन क्रमांक हिंदी,
ऑप्शन क्रमांक बी बंगाली, ऑप्शन क्रमांक सी संस्कृत, ऑप्शन क्रमांक डी उर्दू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की जन गण मन हे गीतांजली या कादंबरीतून घेतलेलं आहे आणि हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे आणि हे बंगाली भाषेमधलं होतं. ओके, कशातला? बंगाली भाषेमधला होता. ओके, क्लिअर आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 4थ्या क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्राची पहिली राजधानी कोणती होती? पोलीस भरती सांगली 2017चा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपली भारताची पहिली म्हणजे महाराष्ट्राची पहिली राजधानी ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असं विचारलं तर मला लक्ष द्या की इथं कोण आहे? नागपूर आहे. कोणती आहे? नागपूर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेलं आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? बघा पोलीस भरती पुणे 2018चा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये गोबी, थार, सहारा आणि कालाहारी अशा पद्धतीनं वाळवंट दिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे सहारा वाळवंट. सर्वात मोठे वाळवंट जे आहे ते सहारा वाळवंट आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6व्या क्रमांकाचा प्रश्न, ऑपरेशन फ्लड हे कोणाशी संबंधित आहे? पोलीस भरती जळगाव 2019चा प्रश्न आहे. यामध्ये जे ऑपरेशन फ्लड आहे हे दुग्ध उत्पादनासाठी आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन फ्लड. त्यानंतर बघा 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, गगनयान ही मोहीम कोणाची आहे? कोणाची आहे म्हणजे कोणत्या संस्थेने केलेली आहे? पोलीस भरती पुणे 2021ला प्रश्न विचारला होता. बघा नासा, त्याच्यानंतर इस्रो ऑप्शन क्रमांक सी, DRDO ऑप्शन क्रमांक डी, इसा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथं जे बी अंतरिक्ष मोहिमा होते का किंवा मग अंतरिक्ष मोहीम जे राबवते ते कोण राबवते? इस्रोच राबवत असते. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, क्लिअर आहे. चला समोरचा प्रश्न 8व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे, पन्हाळगड कोठे आहे? पोलीस भरती नाशिक 2018चा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, पन्हाळगड हे जे आहे, पन्हाळा तुम्ही ऐकलं असेल की कोल्हापूरला आहे आणि पन्हाळा जे ठिकाण आहे थंड हवेचं ठिकाण आहे, परंतु आपल्याला इथं गड विचारलं तरीही या प्रश्नाचं उत्तर काय येईल? कोल्हापूरच येणार. ओके, समजलं असेल. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया आता. बघा 9व्या क्रमांकाचा प्रश्न काय, व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे? पोलीस भरती जळगाव 2020चा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए ॲस्कॉर्बिक ॲसिड, ऑप्शन क्रमांक बी सायनोकोबाल्मिन, ऑप्शन क्रमांक सी थायमिन, ऑप्शन क्रमांक डी रेटिनॉल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिटॅमिन सी हे लक्षात ठेवायचं आहे. स्कर्वी हा रोग होतो त्याच्या अभावी. स्कर्वी लक्षात ठेवायचं. स्कर्वी रोग होतो आणि हे अस्कॉर्बिक आम्ल त्याचं नाव आहे. समजलं इथपर्यंत? रेटिनॉल ए जीवनसत्वाला म्हणतो आपण रेटिनॉल, आंधळेपणा होतो. चला त्यानंतर 10वा प्रश्न आहे, जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. हा प्रश्न वारंवार आलेला आहे. पोलीस भरती 2017ला आहे, पुण्यामध्ये विचारलेला. ऑप्शन क्रमांक ए 8 मार्च, ऑप्शन क्रमांक बी 5 जून, ऑप्शन क्रमांक सी 1 मे, ऑप्शन क्रमांक डी 14 नोव्हेंबर. विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष द्या, 1 मे जे आहे कामगार दिन आहे, तुम्हाला माहित आहे. महाराष्ट्र दिन आहे हेही माहित आहे. हे लक्षात ठेवायचं कारण वारंवार प्रश्न विचारतात. त्यानंतर हे जे 14 नोव्हेंबर आहे, तुम्हाला माहित आहे की पंडित नेहरू यांचा जन्मदिवस आहे, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, त्या दिवशी बालक दिन आपण साजरा करतो. 5 जून तुम्हाला सर्वांना माहित आहे, 5 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 8 मार्च. 8 मार्च हे काय आहे तर जागतिक महिला दिन आहे.